नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. राम जन्मभूमीच्या आंदोलनात ते होते. ते म्हणतात की माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण ही इतकी मोठी माणसं आहेत की माझ्या जीवाला धोका निर्माण होईल. मी काय बोलतो म्हणजे असं काय आहे की राम मंदिर लुटण्याच्या या प्रक्रियेमध्ये कोट्यावधीचे नक्की कोण सहभागी आहे, ज्याची ब्रजभूषण शरण सिंग यांच्यासारख्या बाहुबलीलाही भीती वाटते. अत्यंत गंभीर विषय आहे आणि आम्ही लवकरच आमची जी जाण्याची योजना आहे ती जाहीर करू. नक्कीच आमचं काल चर्चा झाली. मी त्यांच्या कानावर ही सगळी माहिती घातली. त्यांनाही त्याविषयी माहिती होतीच आणि तेही अस्वस्थ आहेत की जर हे लोक राम मंदिरात चोऱ्या करू शकतात तर निवडणुका चोरणं, मतं चोरणं, बरं विजय चोरणं हे काहीच नाही यांच्यासाठी. त्यांना राम मंदिरातली दानपेटीतले 5 कोटी चोरताना जर भीती आणि लाज वाटत नसेल तर मतं चोरणं, EVMचा ताबा घेणं, हा अख्खी निवडणूक ताब्यात घेणं, संविधान ताब्यात घेणं, याचं त्यांना काहीच वाटणार नाही. पण रावसाहेब, तुम्ही जेव्हा भूमिका मांडताना असं म्हणतात की खूप मोठी माणसं आहेत, ब्रजभूषण शरण यांनी असं ब्रजभूषण शरण सिंग सांगतात. तर समजा जर ह्या प्रकरणाची दखल घेतली जात नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या संदर्भात काही तक्रार नोंदवली जाणार आहे का? असं आहे की चौकशी सुरू असं आहे की तक्रार कशा करता नोंदवायला पाहिजे. अनेक गोष्टी उघड झाल्या. आम्ही अयोध्येत जाऊन तक्रार दाखल करण्याचा नक्की प्रयत्न करू. अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत. पैशाची अफरातफर झाली आहे मोठ्या प्रमाणात, हे सिद्ध होत आहे. CCTV फुटेजला पैसे चोरताना दिसत आहेत दानपेटीतले आणि नंतर अचानक ते CCTV फुटेजसुद्धा जसे मतं चोरतात तसे ते फुटेजसुद्धा चोरलं गेले राम मंदिरात. या देशावर रामाचं राज्य नसून चोरांचं राज्य आहे, इतकंच मला म्हणायचं आहे. ठीक आहे, आणखी एक विषय बोला. संपला विषय, आता मी निघतो. हा विषय संपला, पण या आधी जो विषय निघाला होता विलिनीकरणासंदर्भातला 15 ऑगस्ट पर्यंत हे होणं अपेक्षित मानलं जातं. तुम्ही म्हणतात की तुमची काही माहिती आहे, 15 ऑगस्ट कदाचित डेडलाईन नाही, तर त्या कार्यकाळात हे विलिनीकरण होऊ शकतं. हे मी काहीच सांगू शकत नाही. हा माझा विषय नाही. मी माझ्याकडली माहिती आणि माझं मत तुम्हाला दिलं. इथे प्रत्येक काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पक्षाला स्वतंत्र मत आणि स्वतंत्र नेता आहे. मग ते बिजू जनता दलाचे नवीन पटनायक असतील, इथे माननीय शरद पवार साहेब असतील, कुठे ते जगन असतील आंध्रमध्ये, हे सगळे काँग्रेसचे, किंवा KCR असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. मी इतकंच म्हणालो, जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे. त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल. तुम्ही म्हणाल एक महत्त्वाचा विषय की तुमच्यासारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल. जर हा विचार राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मजबूत करण्यासाठी होत असेल तर राज्य स्तरावर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी हा विचार येऊ शकतो का? कारण शिवसेनेपासूनही गेल्या 25 वर्षात अनेक जण बाहेर पडलेली आहेत ज्यांचा मूळ विचार हा शिवसेनेशी सुसंगत आहे. तर अशांना काही आवाहन केलं जाईल का की तुम्ही या मूळ प्रवाहात? बघा, तुम्ही आता विषयाला वेगळी दिशा देऊ नका. आता या क्षणी विषय आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस मजबूत करण्याचा. बरोबर आहे. आता प्रादेशिक स्तरावरती असे अनेक पक्ष आहेत. मग द्रमुक, अण्णा द्रमुकचं काय करायचं? मग 2 कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का? हे वेगळे विषय आहेत. मग इथं शिवसेना आहे. शिवसेनेच्या बाबतीत तर आम्ही आधी म्हणालो की ज्यांना पश्चाताप झाला असेल, शिंदे गटाच्या लोकांना, म्हणजे अमित शहाच्या गटाला ज्यांना पश्चाताप झाला असेल त्यांना मातोश्री दरवाजे उघडे आहेत. नाही रावसाहेब, तुम्ही शिंदे शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं, पण तुम्ही मनसेच्या बाबतीत हे मत किंवा भूमिका मांडू शकता का? कारण राज ठाकरे की शिंदेतून जे बाहेर पडले, शिंदे गट हा पक्ष नाही. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, हे लक्षात घ्या. शिंदे गट किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे. ते अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत. बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण, त्या आहेत. त्यांनाही पक्ष मानतच नाही. सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा अजून बाकी हे पक्ष आहेत की नाहीत. पण राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. आधी राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय होऊ द्या, एवढंच मी सांगतो. शरद पवारांचाही स्वतंत्र पक्ष आहे, काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे, तृणमूल ही वेगळा पक्ष आहे.
तोही काँग्रेसपासून वेगळा झालेला आहे, पण यांची विचारधारा, यांची ध्येय धोरणं ही काँग्रेसचीच आहे. हो. तसंच मनसेचंही धोरण हे बाळासाहेबांचे विचार, मी हिंदुत्व, काँग्रेसच्या संदर्भात भूमिका मांडली आहे आणि मी तीच मांडतो. तुमच्या प्रश्नांना या क्षणी मी उत्तर देणार नाही. राज्याचे दोन मंत्री विचारलेला आहे ती माहिती काल नाही, मला काहीच माहिती आहे. मी एक भूमिका आघाडीच्या दृष्टीने राज्याचा विचार केला. मी एक भूमिका एक राष्ट्रीय स्तरावरची मांडतो आहे. जर आपल्याला केंद्रातल्या सध्याच्या बकासूर आणि सैतानांशी लढायचं असेल तर पांडवांच्या बाजूने जसे अनेक घटक उभे राहिले सत्याच्या लढाईसाठी, पांडवांच्या बाजूने कौरव मजबूत असताना सुद्धा अनेक जण आले, तसं आपल्याला काँग्रेसच्या बाजूनं त्यांच्या मूळ पक्षाच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे, तरच ते टिकतील, नाही तर तेही नष्ट केले जातात. राज्याचे दोन मंत्री 8 दिवस झाले मला तर मुख्यमंत्र्यांची पत्रकार आज चांगली गोष्ट आहे. त्यांनी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायला पाहिजे की मोदी साहेब, आपण सुद्धा राज्यात जाऊन आपल्या कार्याची माहिती घ्या आणि एक पत्रकार परिषद घ्या आणि आम्हालाही बोलवा. आम्ही पत्रकार आहोत, रवीश कुमार पत्रकार आहेत, आशुतोष आहेत पत्रकार, पुण्यप्रसन्न वाजपेयी आहेत, असे अनेक पत्रकार जे आहेत त्यांनाही या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करा, असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि देवेंद्रजी पत्रकार परिषद नेहमीच घेतात, पण 12 वर्षानंतर सुद्धा नरेंद्र मोदी का पत्रकार परिषद घेत नाही हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला असेल, कारण ट्रम्पने त्यांचं अभिनंदन केलं. काल तुम्ही एक माहिती समोर आणली, अभिजित चिपके आणि नरेंद्र मोदींचा फोटो समोर आणला, तो AI फोटो आहे असं. नाही, बघा असं आहे की त्यांचं काय म्हणणं असतं, त्यांचं म्हणणं आहे. मी बोललो माझ्याकडे माहिती होती, पण मी काही त्यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध आम्ही नाही आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब त्यांच्या आंदोलनातल्या त्या चळवळीला पाठिंबा दिला की ह्या तरुणांचं म्हणणं सरकारने ऐकायलाच पाहिजे, जरी ती झुरळं असली तरी, हे आमचं म्हणणं आहे. फक्त संघ प्रवृत्तीनी त्यात घुसून हे आंदोलन हायजॅक करू नये ही आम्हाला सारखी भीती वाटते, ते होऊ नये. चला, धन्यवाद. राज्य सरकारने आप बोलिए. मरतुकड़ा निकालेला आहे. राज्यसभा में लोकसभा में सब सांसदों को अपने पास ले रहे, सब सांसदों को अपने पास ले कौन? रहे, मोदी जी दे रहे हैं. मुझे और क्या कर सकते हैं? 12 साल का ट्रेनिंग है उनको, प्रशिक्षण है उनको. वो कौशल विकास योजना मंत्रालय जो बनाया है वो इसीलिए बनाया है, उनके पास यही कौशल है. इसकी वजह क्या है? उनकी वजह कुछ नहीं, डर है. और क्या है? डर है और नशा है सत्ता का. डर और सत्ता का नशा आदमी को इतना नीचे गिरा देती है कि देश का लोकतंत्र, संविधान सब कुछ खत्म करके उनके ऊपर, उनके छाते के ऊपर बैठकर राज करते हैं. ममता बनर्जी को जिस प्रकार से हराया गया वो एक षड्यंत्र था. जिस तरह से आप बूथ के आंकड़े आ रहे हैं, आपने देखा होगा, एक षड्यंत्र था. बहुत बड़ा कपट था, छल था. और अब जिस तरह से पार्टी को तोड़ा जा रहा है वो भी एक छल कपट है. आपको इतना सब कुछ मिलने के बावजूद भी आपका मुंह बंद नहीं हो रहा है. हाँ, आप और कुछ निगलते जा रहे हैं, ये पार्टी. आपको और क्या चाहिए? आपके पास पश्चिम बंगाल में और लोकसभा में पूरा बहुमत है, अघोरी बहुमत है, फिर भी आपको आपका पेट नहीं भर रहा है. मीनाक्षी नटराजन की सीट, राज्यसभा की सीट जिस तरह से आपने निगल ली है, चोरी की है, ये आपको शोभा नहीं देता. मोदी जी, इतना मैं कहूँगा कि आपको शोभा नहीं देता, लेकिन उसका हिसाब होगा. देश में आपका नाम काले स्याही में लिखा जाएगा कि जब आप इस देश में राज कर रहे थे तो इस देश की लोकतंत्र, प्रतिष्ठा और संस्कार को आपने खत्म कर दिया. इदी आमीन था ना, उस तरह से. तो आपके पास इतना होने के बावजूद भी आपको समाधान नहीं है, शांति नहीं है, सुख नहीं है, तो इतने बड़े पद पर बैठकर आप जनता को और देश को क्या सुख शांति दोगे? धन्यवाद. सर, राम मंदिर की प्रश्न. बोलिए. उद्धव ठाकरे जाने वाले अयोध्या, आप कह रहे हैं जिस तरह से राम मंदिर के चढ़ावे पे, जिसे हम दान पेटी कहते हैं, डकैती हो गई है 5 करोड़ से भी ज्यादा. सीसीटीवी फुटेज में दिख रहा है. क्या विषय है? जिस राम मंदिर के लिए नरेंद्र मोदी ने तपश्चर्या की, ऐसे लोग बोलते हैं, मंदिर में 12 दिन जाकर व्रत किया,
पूरे विश्व को बुलाया वो इवेंट देखने के लिए, हाँ। और आपने क्या कहा था आपके लोगों ने, जिसने राम को लाया उसको हम लाएंगे, लाया, लेकिन राम के घर में चोरी हो गई आपके राज में। यूपी में आपकी सरकार, दिल्ली में आपकी सरकार, लेकिन राम अयोध्या में सुरक्षित नहीं। आप बार बार हवा फैलाते हैं कि टेररिस्ट आएंगे राम के ऊपर हमला करने के लिए और लोगों को घबराते हो आप। राम के चढ़ावे के 5 करोड़ रुपए अगर चोरी होते हैं तो उसके लिए जिम्मेदार आपकी सरकार है, यूपी की भी और केंद्र की भी। सीसीटीवी फुटेज में दिख रहा है, लेकिन वो सीसीटीवी फुटेज भी चोरी हो गया। आप ईवीएम चोरी करते हो, आप वोट चोरी करते हो, आप सीट चोरी करते हो, आप राम की चढ़ावे में भी चोरी करते हो, सब जगह पर आपकी चोरी है। तो हमको ऐसा लगता है कि हम राम मंदिर के आंदोलन में हमेशा रहे हैं, तो हमें लगता है राम हमको बुला रहा है वापस, आइए अयोध्या में। मेरे घर में चोरी है, मैं सुरक्षित हूँ। मैंने कल शिवसेना पार्टी के उद्धव ठाकरे जी से बात की और कहा कि हमको अयोध्या में जाना होगा, तो हमारा एक प्रोग्राम अयोध्या का बन रहा है। आंदोलन होगा, हम अयोध्या में पहले जाएंगे, हम पहले राम से मिलेंगे, राम से गले मिलेंगे, हमारा माथा टेकेंगे, राम से माफ़ी मांगेंगे, राम से माफ़ी मांगेंगे हम प्रभु श्री राम से। पाहत रहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।